ब्रह्मा आणि विष्णू ह्या दोघांचा वाद निर्माण झाला। ब्रह्मा म्हणू लागले मी श्रेष्ठ आहे, विष्णू म्हणू लागले मी श्रेष्ठ आहे। ह्याच्यामधून वाद निर्माण झाला आणि वाद मिटवण्यासाठी म्हणून शिव परमात्म्यानं ज्योती रूपानं दोघांच्या मध्ये प्रगट झाले आणि यांचं वाद मिटवण्यासाठी ब्रह्मदेव त्या ज्योतीचा वरचा पृष्ठभाग बघण्यासाठी गेले आणि विष्णू परमात्मा त्याचा आधी बघण्यासाठी गेले, त्याचे पाय बघण्यासाठी गेले। जो आधी बघून येईल तो श्रेष्ठ होईल असं ठरलं आणि ब्रह्मा वर गेले आणि विष्णू मात्र शिवाच्या पायावर झुकत गेले। जीवनामध्ये जसं जसं शिव परमात्म्याच्या चरणी मस्तक झुकत जाईल तसं तसं समाजात उंचावत जातं आणि तसंच झालं। विष्णू परमात्मा चरण शोधण्यासाठी सप्त पाताळ शोधित गेले तरी त्या ज्योतीचा आधी त्यांना सापडलेला नाही। ब्रह्मदेवही वरी गेले, त्यालाही अंत सापडला नाही। परंतु ब्रह्मदेवाला वाटलं विष्णूने जर पाय बघितले असतील तर विष्णू श्रेष्ठ ठरेल, म्हणून ब्रह्मदेवाने गाईला आणि केतकीच्या फुलाला आणलेलं आहे साक्षीदार म्हणून। पुन्हा ब्रह्मदेव मी वरचा पृष्ठभाग बघितला असं सांगितलं, पण विष्णू परमात्म्यानं मात्र सांगितलं मी काही आधी बघितलेला नाही, मी सप्त पाताळ धुंडाळून आलो तरी सुद्धा मला त्याचे ह्या स्तंभाच्या चरण दिसलेले नाहीत, मला त्याचा सापडलेले नाहीत आणि मी परत तसाच आलेलो आहे। ही सत्य बोलण्यामुळं त्या विष्णूचं सत्यनारायण हे नाव दिलेलं आहे शिव परमात्म्यानं त्याला।